टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अंधेरी गोखले ब्रिजच्या पाणी करण्यासाठी आमदार मोरजी काका पटेल सध्या ब्रिजवर दाखल झाले आहेत। काका, तुम्ही पाणी केलं आहे, कधीपर्यंत हा काम पूर्ण होणार आहे, काय आश्वासन दिलं अधिकाऱ्यांनी? बघा, हा 2021ला मार्च 2021ला सुरुवात झाली होती गोखले ब्रिजची आणि आपण बघितलं मुंबईचा सर्वात चर्चित कुठलाही ब्रिज असेल तर गोखले ब्रिज आहे। जवळजवळ 4 वर्ष पूर्ण होत आले, अजूनही काम पूर्ण झालेले नाही। मी अधिकाऱ्यांसोबत आज पाहणी केलेली आहे आणि त्यांना आदेश दिले ते मला 15 मे हा लास्ट डेट आहे, त्याच्या आधी हा ब्रिज चालू करावा। याच्यासाठी अंधेरी ईस्ट आणि वेस्ट जाणाऱ्या लोकांना फार त्रास असतो आणि ट्रॅफिकमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आमच्याकडे वेस्टला जायसाठी जोगेश्वरीला जावं लागतं किंवा पार्लेला जावं लागतं आणि हे गोखले ब्रिज बंद असल्यामुळे पूर्ण अंधेरी ईस्टला आणि वेस्टला ट्रॅफिकना सामना करावा लागतो आणि लोकांना सहन त्रास आहे। पण तुमची सरकार आहे तरी पण काम उशीर होत आहेत, कुठे अडचण आहेत, काय सांगितलं आहे अधिकाऱ्यांनी? बघा, आमची सरकार त्याच्या मागे लागली आहे। मुख्यमंत्री स्वतः फॉलोअप घेत आहेत, उपमुख्यमंत्री 2 वेळा हा पूलची पाहणी करून गेलेले आहेत, पण मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी त्यांच्यामुळेच हा उशीर झाला असं मला वाटतंय। पण त्यांनाही आता मी आदेश दिले आहेत लवकर 15 मे पर्यंत हा ब्रिज चालू झाला पाहिजे। जर 15 मे पर्यंत चालू नाही झाला तर पुढच्या पाऊल काय असणार आहे? कारण त्याच्यानंतर पाऊस सुरू होणार आहे, परत ट्रॅफिकची समस्या आहे। मी 1-2 दिवसात MC सरांनाही भेटणार आहे आणि त्यांनाही डेडलाईन सांगणार आहे 15 मे पर्यंत। ते लोकच सांगतात आम्ही चालू करू आणि मला विश्वास आहे की 15 मे पर्यंत होतील चालू। नाही जर चालू झालं तर मग आम्ही काहीतरी वेगळा विचार आम्हाला करावा लागेल। कुणाल कामरा प्रकरणामध्ये तुम्हाला पण पोलिसांनी नोटीस दिली आहे, नोटीसमध्ये नक्कीच आहे का, काय लिहिले आहेत? हा नोटीस नाही, कुणाल कामरानी केस खारिज करण्यासाठी कोर्टात एक फाईल केलेली आहे, त्याची कॉपी मला पाठवली आहे। त्याचं कारण असं आहे की मी त्याच्यावर FIR केली होती। आमचे नेते एकनाथ शिंदेजी यांच्यावर त्यांनी खालची पातळीवर जाऊन टीका केली होती। टीका केल्यानंतर आमच्याकडे पुरावे आले, पुरावासह आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि त्याच्यावर FIR केलेली आहे। कोर्टात आमचा ॲडव्होकेट जाईल आणि आमच्याकडे जे पुरावे आहेत ते कोर्टाला सादर करू आणि आमच्या कोर्टावर विश्वास आहे, कोर्ट योग्य निर्णय घेतील। कुणाल कामरा अजूनही मुंबई पोलिसांच्या समोर येत नाहीये, त्यांनी स्वतः कोर्टमध्ये अपील केले आहेत केस खारिज करण्यासाठी। एवढे हिंमत त्याच्यात कसाला आला? कोणाचा सपोर्ट आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? बघा, कुणाल कामरा हा एक सुपारीबाज माणूस आहे। त्यांनी सुपारी कोणाकडून घेतली, त्याच्या बोलवतो धणी कोण आहेत, हा लोकांसमोर लवकरात लवकर येईल आणि पोलीस त्या दिशेने काम करत आहे आणि पोलिसावर, मुंबई पोलिसावर आमचा पूर्ण विश्वास आहे। त्याच्या बोलवतो धणी कोण आहे, हा एक दिशा सॅलियन केस तुम्हाला माहिती आता चालू आहे, ते कुठे ना कुठे डायव्हर्ट झाल्यासाठी हा कुणाल कामरेला एक सुपारी दिली आहे आणि ते मुंबई पोलीस उघडं पाडणार। कॅमेरामॅन नरसिंगसह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई।